प्रजापिता ब्रह्मकुमारी गेली 25 वर्ष मी इथला डोकेतो गांधी चाळीपासून ते आज या ठिकाणापर्यंत बरेचसे कार्यक्रम मी नेहमी येत असतो. नराचा नारायण करण्याचं काम जर कोण करत असेल तर प्रजापिता ब्रह्मकुमारी त्याचं नावच आहे लाईट हाऊस. आणि आपल्याला स्वतःला जास्तीत जास्त उन्नत कसं करता येईल याचं इथे काम चालू असतं. आज आपल्याकडे नशामुक्तीचा एक कार्यक्रम आपण घेतला आहे. खरं तर ह्याच्या जोडीला माझं अजून एक आहे की आज मुलांना मोबाईलचं व्यसन आहे. कारण सर्वार्थाने आज आपण शाळेत जातो त्या मुलांना ही व्यसनं फार कमी असतात, फार क्वचित असते. परंतु सर्वात जास्त व्यसन ह्या लॉकडाऊन नंतर तर विशेष लागलेला आहे की आम्हीच त्यांना सांगितलं की तुम्ही ऑनलाईन शिका आणि आज तो मोबाईल त्यांच्या हातात आलाय आणि तो पालक त्यांच्याकडून काढून घेऊ शकत नाही. आमच्याकडे शाळेमध्ये मोबाईल अलाउड नाहीये, हॉस्टेलमध्ये अलाउड नाहीये, तरी देखील मुलं चोरून मोबाईल वापरतात. ते जरी जप्त केला पण हे जे व्यसन आहे हे मुख्य व्यसन आहे आज. तर त्याच्यामध्ये गेम्स आहेत, काही मुलं असतात ना आत्महत्या करतायत. मग अशा ह्या व्यसनासाठी सुद्धा आपल्याकडून प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी राजयोग हा रोजच्या रोज आपल्याकडून व्हायला पाहिजे. भले ते इथे येऊन करतील पण त्यांना घरी जाऊन किंवा भले हॉस्टेलमध्ये अशा पद्धतीने आपल्याकडून अधिकाधिक आपण प्रयत्न तुमच्या मार्फत आणि शाळा असतील की नुसता आज आपण 4 दिवस कार्यक्रम करतो त्याचा इफेक्ट होतो, परंतु तो जर कायमस्वरूपी आपल्याला चालू करायचा असेल तर माझे देशीज असेल, रोटरी असेल, लायन्स असेल, ह्या लोकांच्या देखील मार्फत आपण हा कार्यक्रम अधिकाधिक चांगला केला व्यसनमुक्ती आणि मोबाईल मुक्ती अशा दृष्टीने आपण काम करू शकू. जय हिंद, जय महाराष्ट्र.